शांती. आज 14/12/2020 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, तुमचे आता दुःखाचे दिवस पूर्ण झाले. आता तुम्ही अशा दुनियेमध्ये जाता जिथे कोणत्याही अप्राप्त वस्तू नाहीत. प्रश्न आहे, कोणत्या 2 शब्दांचे रहस्य तुमच्या बुद्धीमध्ये असल्यामुळे जुन्या दुनियेपासून बेहदचा वैराग्य येतो? उत्तर, उतरती कला आणि चढत्या कलेचे रहस्य तुमच्या बुद्धीमध्ये आहे. तुम्ही जाणता, अर्धा कल्प आपण उतरत आलो. आता चढण्याची म्हणजे प्रगती करण्याची वेळ आहे. बाबा नरापासून नारायण बनण्याचे सत्य ज्ञान देण्यासाठी आले आहेत. आपल्यासाठी आता कलियुग पूर्ण झाले. नव्या दुनियेमध्ये जायचे आहे. म्हणून या दुनियेपासून बेहदचा वैराग्य आहे. गीत आहे, धीरज धर मनवा, तेरे सुख के दिन आए की आए. म्हणजे, हे मना, धैर्य धर, तुझे सुखाचे दिवस आले की आले. ओम शांती. गोड गोड आत्मिक मुलांनी गीत ऐकले. आत्मिक पिता समजावत आहेत, हे एकच पुरुषोत्तम संगमयुग आहे, ज्यामध्ये प्रत्येक कल्पात बाबा येऊन मुलांना शिकवतात. बाबा आत्मिक मुलांना म्हणतात, हे मना म्हणजे आत्मा, हे आत्म्यांनो, धैर्य धरा. आत्म्यांसोबत गोष्टी करतात. या देहाचा मालक आत्मा आहे. आत्माच म्हणते, मी अविनाशी आत्मा आहे. हे माझे देह विनाशी आहे. आत्मिक पिता म्हणतात, मी एकाच वेळी कल्पाच्या संगमयुगामध्ये येऊन तुम्हा मुलांना धैर्य देतो की आता सुखाचे दिवस आले आहेत. आता तुम्ही दुःखधाम रवरव नरकामध्ये आहात. फक्त तुम्हीच नाही, तर संपूर्ण दुनिया रवरव नरकामध्ये आहे. तुम्ही जे माझे मुलं बनले आहात ते रवरव नरकातून निघून स्वर्गामध्ये जात आहात. सतयुग, त्रेता, द्वापर पूर्ण झाले. कलियुग सुद्धा तुमच्यासाठी पूर्ण झाले. तुमच्यासाठी तर आता पुरुषोत्तम संगमयुग आहे, जेव्हा तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनता. आत्मा जेव्हा सतोप्रधान बनते तेव्हा हा देह सोडून देते. सतोप्रधान आत्म्याला सतयुगामध्ये नवा देह पाहिजे. तिथे सर्व काही नवीनच असते. बाबा म्हणतात, मुलांनो, आता दुःखधाम सोडून सुखधाम मध्ये जायचे आहे. त्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. सुखधाम मध्ये या लक्ष्मी नारायणाचे राज्य होते. तुम्ही नरापासून नारायण बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. हे नरापासून नारायण बनण्याचे सत्य ज्ञान आहे. भक्ती मार्गामध्ये प्रत्येक पौर्णिमेला कथा ऐकत आले, परंतु तो तर भक्ती मार्ग आहे, त्याला सत्य मार्ग म्हणता येणार नाही. ज्ञान मार्ग हाच सत्य मार्ग आहे. तुम्ही शिडी उतरत असत्य खंडामध्ये येता. आता तुम्ही जाणता, सत्य बाबांकडून आपण हे ज्ञान प्राप्त करून 21 जन्मांसाठी देवी देवता बनणार. आपणच होतो पुन्हा शिडी उतरत आलो. उतरती कला आणि चढत्या कलेचे रहस्य तुमच्या बुद्धीमध्ये आहे. बाबांना बोलावतात की येऊन आम्हाला पावन बनवा. एक बाबास पावन बनवणारे आहेत. बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्ही सतयुगामध्ये विश्वाचे मालक होते, खूप धनवान आणि खूप सुखी होते. आता बाकी थोडाच वेळ राहिला आहे. जुन्या दुनियेचा विनाश समोर उभा आहे. नव्या दुनियेमध्ये एक राज्य, एक भाषा होती, त्याला अद्वैत राज्य म्हटले जाते. आता तर खूप द्वैत आहे, म्हणजे अनेक मतं आहेत, अनेक भाषा आहेत. जसे मनुष्यांच्या झाडाची वृद्धी होत जाते
तसे भाषेच्या झाडाची पण वृद्धी होत जाते. मग एकच भाषा असणार. विश्वाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होते असे पण गायन आहे. हे मनुष्यांच्या बुद्धीमध्ये बसतच नाही. बाबाच दुःखाची जुनी दुनिया बदलून सुखाची नवी दुनिया स्थापन करतात. प्रजापिता ब्रह्माद्वारे दैवी घराण्याची स्थापना असे लिहिले आहे. हे राजयोगाचे शिक्षण आहे. हे ज्ञान जे गीतेमध्ये लिहिले आहे ते बाबांनी सन्मुख ऐकवले, तेच पुन्हा मनुष्यांनी भक्ती मार्गासाठी लिहिले आहे, ज्याद्वारे तुम्ही उतरतच आले आहात. आता ईश्वर तुम्हाला चढवण्यासाठी म्हणजे प्रगती करण्यासाठी शिकवत आहेत. भक्तीला उतरत्या कलेचा मार्ग म्हटले जाते. ज्ञानच चढत्या कलेचा मार्ग आहे. हे समजावून सांगण्यासाठी तुम्ही घाबरू नका. काही जण असे पण आहेत जे या गोष्टींना न समजल्यामुळे विरोध करतील, शास्त्रार्थ वादविवाद करतील. परंतु तुम्हाला कुणासोबतही शास्त्रार्थ किंवा वादविवाद करायचा नाही. तुम्ही सांगा, शास्त्र, वेद, उपनिषद, गंगास्नान इत्यादी करणे हे सर्व भक्तिकांड आहे. भारतामध्ये रावणाला बरोबर दरवर्षी जाळतात. तसे तर दुश्मनाचा पुतळा जाळतात, ते पण अल्पकाळासाठीच. इथे एक रावणाचा पुतळा दरवर्षी जाळत राहतात. बाबा म्हणतात, तुम्ही स्वर्णयोगी बुद्धीपासून लोहयोगी बुद्धी बनले आहात. तुम्ही खूप सुखी होते. बाबा सुखधामची स्थापना करण्यासाठी येतात. मग जेव्हा भक्तिमार्ग सुरू होतो तेव्हा तुम्ही दुःखी बनता. परत सुखदात्याची आठवण करता, ते पण नाम मात्र, कारण त्यांना जाणत नाही. गीतेमध्ये नाव बदलले आहे. पहिले तुम्ही हे समजावून सांगा की ते सर्वोच्च ईश्वर एकच आहेत. आठवण पण त्यांची एकाचीच करायला पाहिजे. एकाची आठवण करणे यालाच अव्यभिचारी ज्ञान, अव्यभिचारी आठवण म्हटले जाते. आता तुम्ही ब्राह्मण बनले आहात तर भक्ती करत नाहीत. तुम्हाला ज्ञान प्राप्त झाले आहे. बाबा शिकवतात, ज्याद्वारे आम्ही देवता बनतो. दैवी गुण धारण करायचे आहेत. म्हणून बाबा म्हणतात, पहिले आपले दिनचर्या लिहा. मग माहिती होईल की आपल्यामध्ये कोणता आसुरी गुण तर नाही. देह अभिमान पहिला अवगुण आहे. नंतर काम विकार दुश्मन आहे. काम विकाराला जिंकल्यानेच तुम्ही जगतजीत बनणार. तुमचा उद्देश हाच आहे. या लक्ष्मीनारायणाच्या राज्यामध्ये अनेक धर्म नव्हते. सतयुगामध्ये देवतांचे राज्य होते. मनुष्य तर कलियुगामध्ये असतात. जरी ते पण मनुष्य आहेत, परंतु दैवी गुणधारी मनुष्य आहेत. यावेळी सर्व मनुष्य आसुरी गुणधारी आहेत. सतयुगामध्ये काम महाशत्रू नसतो. बाबा म्हणतात, काम महाशत्रूला जिंकल्यानेच तुम्ही जगतजीत बनणार. तिथे रावण नसतो. हे पण मनुष्य समजू शकत नाहीत. स्वर्णिम युगातून उतरत तमोप्रधान बुद्धी बनले आहेत. आता पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. त्यासाठी एकच औषध मिळते. बाबा म्हणतात, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा, तर जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतील. तुम्ही पापांना भस्म करण्यासाठी आले आहात. तर आता कोणतेही पाप करायचे नाही. नाही तर 100 पटीने दंड भोगावा लागेल. विकारात गेले तर 100 पटीने दंड मिळेल. मग प्रगती करण्यासाठी खूप कठीण वाटेल. पहिल्या क्रमांकाचा दुश्मन काम विकार आहे. जसे 5व्या मजल्यावरून पडल्यानंतर एकदम हातपाय मोडले तर मृत्यू पण होऊ शकतो. वरून पडल्यानंतर एकदम हाडच मोडतात. बाबांसोबत प्रतिज्ञा करून तुम्ही तोंड काळे केले म्हणजे आसुरी दुनियेमध्ये निघून गेले. इथून मेले म्हणजे सोडून गेले. मग त्यांना ब्राह्मण सुद्धा म्हणणार नाही, शूद्रच म्हणणार. बाबा खूप सहज समजावतात. पहिले तर हा नशा असायला हवा. जर समजा कृष्ण भगवानुवाच असेल
तर ते पण शिकवून जरूर आपल्यासारखे बनवतील ना. परंतु कृष्ण तर भगवान असू शकत नाही. हे तर पुनर्जन्मामध्ये येतात. बाबा म्हणतात, मीच पुनर्जन्म रहित आहे. राधा कृष्ण, लक्ष्मी नारायण किंवा विष्णूची एकच गोष्ट आहे. विष्णूचे 2 रूप लक्ष्मी नारायण आणि लक्ष्मी नारायणाचे लहानपण राधाकृष्ण आहेत. ब्रह्माचे रहस्य पण समजावले आहे. ब्रह्मा सरस्वतीच लक्ष्मी नारायण बनतात. आता परिवर्तन होत आहे. यांचे अंतकाळातील नाव ब्रह्मा ठेवले आहे. बाकी इथे ब्रह्मा तर पहा एकदम लोहयुगामध्ये उभे आहेत. तेच पुन्हा तपस्या करून कृष्ण किंवा नारायण बनतात. विष्णू म्हटल्यावर त्यामध्ये दोघे असतात. ब्रह्माची मुलगी सरस्वती. ह्या गोष्टी दुसरे कोणी समजू शकत नाहीत. चतुर्भुज ब्रह्माला दाखवतात, कारण तो प्रवृत्ती मार्ग आहे ना. निवृत्ती मार्ग असणारे हे ज्ञान देऊ शकत नाहीत. अनेकांना विदेशातून घेऊन येतात की चला आम्ही तुम्हाला प्राचीन राजयोग शिकवतो. आता शिकवू तर शकत नाहीत. आता ईश्वर आले आहेत. तुम्ही त्यांची मुलं ईश्वरीय संप्रदाय बनले आहात. ईश्वर तुम्हाला शिकवण्यासाठी आले आहेत. तुम्ही राजयोग शिकत आहात. ते तर निराकार आहेत. ब्रह्माद्वारे तुम्हाला आपले बनवले आहे. बाबा बाबा असे तुम्ही त्यांनाच म्हणता. ब्रह्मा तर मध्ये इंटरप्रेटर म्हणजे दुभाषी आहेत. भाग्यवान रथ आहे. यांच्याद्वारे बाबा तुम्हाला शिकवतात. तुम्ही पण पतितापासून पावन बनता. बाबा मनुष्यापासून देवता बनवण्यासाठी शिकवत आहेत. आता तर रावण राज्य आहे. आसुरी संप्रदाय आहे ना. आता तुम्ही ईश्वरीय संप्रदाय बनले आहात. पुन्हा दैवी संप्रदाय बनणार. आता तुम्ही पुरुषोत्तम संगम युगामध्ये आहात. पावन बनता. संन्यासी लोक तर घरदार सोडून जातात. बाबा म्हणतात, जरी स्त्री पुरुष घरामध्ये एकत्र राहतात तरी असे समजू नका की स्त्री नागिन आहे म्हणून आपण वेगळे राहू तरच मुक्त बनू शकतो. तुम्हाला ग्रहस्थाचा त्याग करायचा नाही. ते हदचा संन्यास करतात जे घरदार सोडून जातात. तुम्ही इथे बसले आहात, परंतु तुम्हाला या विकारी दुनियेपासून वैराग्य आला आहे. या सर्व गोष्टींना तुम्ही चांगल्या प्रकारे धारण करायचे आहे, लिहायचे आहे आणि पथ्य पण ठेवायचे आहे. दैवी गुणांची धारणा करायची आहे. श्रीकृष्णाच्या गुणांचे गायन करतात ना, हे तुमचे मुख्य ध्येय आहे. बाबा बनत नाहीत, तुम्हाला बनवतात. मग अर्ध्या कल्पानंतर तुम्ही खाली उतरता, तर मग तमोप्रधान बनता. बाबा म्हणतात, मी बनत नाही, ब्रह्मा बनतात. 84 जन्मसुद्धा यांनी घेतले आहेत. यांना पण आता सतोप्रधान बनायचे आहे. हे पण पुरुषार्थी आहेत. नव्या दुनियेला सतोप्रधानच म्हणणार. प्रत्येक गोष्ट पहिले सतोप्रधान, नंतर सतो रजो तमोमध्ये येते. लहान मुलांना महात्मा पण म्हटले जाते, कारण त्यांच्यामध्ये विकार नसतात, म्हणून त्यांना फूल म्हटले जाते. संन्यासीपेक्षा लहान मुलांना उत्तम म्हटले जाते, कारण संन्यासी तर आपले जीवन जगून येतात. त्यांना 5 विकारांचा अनुभव आहे. मुलांना तर काहीच माहीत होत नाही, म्हणून मुलांना पाहून खुशी होते. ते चैतन्य फुलं आहेत. आपला तर प्रवृत्ती मार्ग आहे. आता तुम्हा मुलांना या जुन्या दुनियेपासून नव्या दुनियेमध्ये जायचे आहे. अमरलोकमध्ये जाण्यासाठी तुम्ही सर्व पुरुषार्थ करत आहात. मृत्यूलोकमधून परिवर्तित होत आहात. देवता बनायची आहे, तर त्यासाठी मेहनत जरूर करायची आहे. प्रजापिता ब्रह्माची मुलं भाऊ बहीण होतात. भाऊ बहीण तर होतेच ना. प्रजापिता ब्रह्माची संतान आपापसात कोण आहेत? प्रजापिता ब्रह्माचे गायन केले जाते. जोपर्यंत प्रजापित्याची मुलं बनले नाहीत
तर सृष्टीची रचना कशी होईल? प्रजापिता ब्रह्माची सर्व आत्मिक मुलं आहेत. ते ब्राह्मण शारीरिक यात्रा करणारे असतात. तुम्ही तर आत्मिक यात्रा करणारे आहात. ते पतित आणि तुम्ही पावन आहात. ते काही प्रजापिताची संतान नाहीत. या गोष्टी तुम्हीच समजता. भाऊ बहीण जेव्हा समजणार तेव्हा विकारामध्ये जाणार नाही. बाबा पण म्हणतात, खबरदार राहा. माझा मुलगा बनून कोणतेही विकारी काम करायचे नाही, नाही तर पत्थरबुद्धी बनाल. इंद्रसभेची एक गोष्ट आहे ना. शूद्राला इथे घेऊन आले तर इंद्रसभेमध्ये त्याचा दुर्गंध आला. मग इंद्राने विचारले की पतिताला इथे का घेऊन आले? मग त्यांना श्राप दिला. खरे पाहता या सभेमध्ये पण कोणीही पतित येऊ शकत नाहीत. जरी बाबांना माहीत होईल किंवा नाही, हे तर आपलेच नुकसान करतात आणि 100 पटीने दंड मिळतो. पतितांना इथे परवानगी नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र खोली ठीक आहे. जेव्हा पावन बनण्याची खात्री देतील, म्हणजे वचन देतील, दैवी गुण धारण करतील, तर त्यांना परवानगी देऊ शकता. दैवी गुण धारण करण्यामध्ये वेळ लागतो. पावन बनण्याची एकच प्रतिज्ञा आहे. हे पण समजावले आहे की देवतांची आणि परमात्म्याची महिमा वेगवेगळी आहे. पतित पावन मार्गदर्शक मुक्तिदाता बाबाच आहेत. सर्व दुःखापासून मुक्त करून आपल्याला शांतीधाममध्ये घेऊन जातात. शांतीधाम, सुखधाम आणि दुःखधाम हे पण चक्र आहे. आता दुःखधामला विसरायचे आहे. शांतीधाममधून सुखधामला तेच येतील जे क्रमानुसार पास होतील. दुसऱ्या धर्मातील आत्म्यांचे पण असेच होते. मुलांना रोज समजावले जाते, शाळेमध्ये रोज शिकणार नाही, मुरली ऐकणार नाही तर अनुपस्थित होतील. शिक्षणाची लिफ्ट पण जरूर पाहिजे. ईश्वरीय विद्यापीठामध्ये अनुपस्थित राहायला नको. हे शिक्षण खूप उच्च आहे, ज्याद्वारे तुम्ही सुखधामचे मालक बनता. स्वर्गामध्ये तर धनधान्यासाठी काहीच पैसे लागत नाहीत. आता तर खूप महाग झाले आहे. 100 वर्षामध्ये खूप महागाई वाढली आहे. स्वर्गामध्ये तर कोणत्याही अप्राप्त वस्तू नसतात. ते सुखधाम आहे. आता तुम्ही तिथे जाण्यासाठी तयारी करत आहात. तुम्ही गरिबापासून राजकुमार बनता. सावकार लोक स्वतःला गरीब समजत नाहीत. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, बाबांसोबत जी संपूर्ण पावन बनण्याची प्रतिज्ञा केली आहे ती मोडायची नाही. खूप पथ्य ठेवायची आहेत. आपली दिनचर्या तपासायची आहे की आपल्यामध्ये कोणते अवगुण तर नाहीत. दुसरा सारांश, ईश्वरीय विद्यापीठामध्ये कधीच अनुपस्थित राहायचे नाही. सुखधामचे मालक बनण्यासाठी मुरली जे उच्च शिक्षण आहे ते एक दिवस पण चुकवायचे नाही. आजचे वरदान आहे, मन वचन आणि कर्माच्या पवित्रतेमध्ये संपूर्ण गुण घेणारे पहिल्या क्रमांकाचे आज्ञाधारी भव. विस्तार आहे, मनाची पवित्रता म्हणजे संकल्पामध्ये पण अपवित्रतेचे संस्कार इमर्ज व्हायला नको, म्हणजे जागृत व्हायला नको. नेहमी आत्मिक स्वरूप अर्थात भाऊ भाऊची श्रेष्ठ स्मृती असावी. आपल्या बोलमध्ये नेहमी सत्यता आणि मधुरता असावी. कर्मामध्ये नेहमी नम्रता, संतुष्टता आणि हर्षित मुक्ता असावी. याच आधारावर क्रमांक मिळतात आणि असे संपूर्ण पवित्र आज्ञाधारी मुलांचेच बाबा सुद्धा गुणगान करतात. ते आपल्या प्रत्येक कर्माद्वारे बाबांच्या कर्तव्याला सिद्ध करणारे
जवळचे रत्न आहेत. आजचे बोधवाक्य आहे, संबंध, संपर्क आणि स्थितीमध्ये लाईट बना, म्हणजे हलकी बना, दिनचर्येमध्ये नाही. ओम शांती.